ही अधिक लोकप्रिय होत चाललेली आहे। सर्व जाती धर्माचे लोक ह्याच्यामध्ये हा आपला एक उत्सव आहे, आपला सर्वांचा आहे या भावनेतनं तिथं काम करत असतात आणि त्याच्यात इन्व्हॉल्व होत असतात। आणि जसा जसा एक एक दिवस पुढे जातो, आज जवळपास आता 7 तारखेला गणरायाचं आगमन झालंय, आज तारीख जवळपास 10 आहे आणि 4था दिवस आहे। 11 दिवस गणराय आपल्यामध्ये राहणार आहे आणि मग शेवटी आपण शेवटच्या 11व्या दिवशी त्याचं विसर्जन त्या ठिकाणी करणार आहे। पण मुंबईचाही गणपती खूप अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर गणेश भक्त येतात, सेलिब्रिटीज येतात, मोठे मोठे राजकीय नेतेगण त्याच्यामध्ये येतात आणि अनेकांना तिथं जाऊन दर्शन घ्यावं असं मनापासून वाटत असतं। म्हणूनच मी आज पुण्यामध्ये सुरुवात करत असताना कसबा हा मानाचा जो गणपती आहे, पहिला मान हा कसबाचा आहे, कसबा गणपतीचा आहे आणि म्हणून मी इथून सुरुवात केलेली आहे। मला जेवढं शक्य असेल तेवढ्या सगळेच महत्त्वाचे गणपती आहेत असं कुणी कृपा करून समजू नका की जर काही ठिकाणी मी जाऊ शकलो नाही तर मुद्दाम हा आमचा मानाचा नव्हता का। सगळेच मानाचे, सगळ्यांच्याबद्दल आम्हाला नितांत प्रेम आहे, आदर आहे आणि आम्ही सर्वांच्याच पुढं नतमस्तक होतो। पण मी गणरायाला ह्या निमित्तानं प्रार्थना करेन की सगळीकडं सुख, शांती, समाधान सगळ्यांना ह्याच्यातनं मिळो। यंदा पाऊसकाळ चांगला झाला परंतु काही ठिकाणी अति झाला आणि त्याचंही शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे। त्याही बाबतीमध्ये आम्ही सगळ्यांनी लक्ष घातलेलं आहे आणि त्याही अडचणीतल्या शेतकऱ्याला कसं पुन्हा मूळ पदावर आणता येईल याबद्दलचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे। पुन्हा एकदा तमाम पुणेकरांना, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला नव्हे तर भारतातल्या जनतेला नव्हे तर जगातल्या सगळ्या गणेश भक्तांना मी मनापासून शुभेच्छा देतो। गणेशोत्सवाच्या देखील हार्दिक शुभेच्छा देतो। तुम्ही सगळ्यांसाठी काय काय मागितलं? निवडणुका आहेत आता विधानसभेच्या, तुमच्यासाठी, तुमच्या पक्षासाठी